हॅलो. हां, बोला ना ताई. आहे का वेळ? हो, आहे. अनुभव सांगायचा होता. सांगा ना ताई, कुठून बोलता सांगायचंय? अ, कुठून बोलते नाही सांगत. बरं, बरं. काय अनुभव आला ताई? अनुभव मागचा हा म्हणजे दुसरा अनुभव आहे माझा. याच्या अगोदर पण एक केलेला आहे बघा, तो सावित्री वहिनीचा अनुभव होता त्याच्यानंतरचा. हां, 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 हां. हां, बोला, तो बोला. हां, हां, हां. तर ते म्हणजे ते सांगितलं होतं मी तुम्हाला. त्याच्यानंतर म्हणजे आमचे हे हो, हो. त्याच्यानंतर पुढचं सांगते आता. त्या म्हणजे first माझ्या त्याच्याबद्दल. तर हां, हां. इथं म्हणजे एक नात्यामध्येच एक बाई आहे. हां. आम्ही इकडे बाहेर असतो राहायला, गावाकडे नसतो, बाहेर असतो राहायला, मुंबईमध्येच आहे. अच्छा, तर अच्छा. बरं, बरं. हां. हां. तर नात्यामध्येच आहे एक आमच्या. म्हणजे जास्त जवळ पण नाही. हां, तरी हां. गावात जवळ राहायला आहे ती आणि इथं पण जवळ राहायला असं. अच्छा. तिकडे पण जवळ आणि इकडे पण जवळ असं. हां, म्हणजे नात्यातूनच पण गावाला आमच्या घराच्या जवळच आणि इकडं पण आमच्या घराच्या जवळच असं. अगो बाई! हां, हां. आणि म्हणजे तशी नात्याने म्हणजे अशी चुलत जाऊ लागणार लांबची अशी. अच्छा, अच्छा. हां, तर हां. हां, काय झालं की तिचं म्हणजे भरपूर ते लोकं भरपूर श्रीमंत, प्रॉपर्टी भरपूर करोडोनी पैसे असे त्यांच्याकडं. अरे बापरे! हां, हां. आणि तिचा नवरा भरपूर पिणारा भरपूर. हां, हां, म्हणजे हां. सकाळी चहाच्या टायमाला सुरुवात त्यांची अशी, एवढे ते पिणारा. अरे, अरे, अरे! मग काय उपयोग ते पैसे? हो. नाही मग ते उपयोग करायला त्या शरीराला पण हे झालं पाहिजे ना. गेले शेवटी ते. अय्या! हां. त्याच्यावर तर आणि बायको म्हणजे एकदम दिसायला दिसायला एकदम सुंदर चांगली अशी हां, 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 हां. असं. आणि ते गेले त्याच्यानंतर काय झालं की हे माझे मिस्टर आणि दीर आहेत मला. दीरांचं हां, लग्न हां. नाही झालं. तर असं म्हणजे असं नाही की तिथे म्हणजे असं हे मग असं काही काम वगैरे असेल बँकेचं वगैरे किंवा काही काम थोडंफार इतर प्रत्येक गोष्टीमध्ये कळतात असं नाही तर हां, ते काय तुमचा आवाज जरा नीट येत नाही. क्लिअर येत नाही जरा. हां. हां. तर काय काम वगैरे असेल तर मदतीला माझे मिस्टर जायचे. हां, हां, हां. म्हणजे कसं काही गोष्टी असतात बँकेच्या किंवा काय असं हो, हो, हो. तर जायचे. हो 1-2 वेळा ते गेले. मी म्हटलं जाऊ देत एकटी बाई आहे नाही का. हां, हां, ते हां. आमची वेळ कुणावरच यावं नाही. आपल्याला पण म्हणत वाटतं जाऊ देत करूयात मध्ये शेवटी वेळ काय कुणावर पण येते असं. हो, 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 हो. तर 1-2 वेळा बघितलं म्हणलं जाऊ देत जाता येत तर. पण त्याच्यानंतर मग असं जास्तच वाढायला लागलं मी नंतर बघितलं तर. अगो बाई! हो, म्हणजे आज मला आणि मी पण तिच्याजवळ मी स्वतः तिच्यापाशी जाऊन मी 1-1 तास बसत होते. अय्या! बघा. हो, मी पण बसत होते तिच्यापाशी जाऊन. मला तिच्या वागण्यातून पण मला म्हणजे असं कधी वाटलं नाही. म्हणजे 1 महिनाच झाला नवऱ्याला जाऊन. हां, पण हां, तिच्या हां. वागण्यातून असं दिसलं नाही मला की ती दुःखामध्ये आहे किंवा काय. जरा नाही हां. का आपल्या मनातूनच काहीतरी असं मला वेगळं काहीतरी वाटत लगेच होतं. आपल्याला समजतं ते. हां. हां. एवढं म्हणजे मला कसं काय त्या गोष्टी मला एवढ्या क्लिक झाल्या मला कळत नाही. म्हणजे एवढी खरं तर मी हे नाहीये. हां, तरी हां. पण काय म्हणायचं ना स्वामींचीच काहीतरी हे की मला त्या मनामध्ये बरोबर त्या गोष्टी आधीच क्लिक होत गेल्या. हां, हां, हां. आणि नंतर मग ते जास्तच वाढत गेलं त्यांचं ते. म्हणजे हं. सारखंच 8 दिवसातून 1-2 वेळा जाऊन बसायचं घरी. तर तिच्या घरी समजा कोण असेल फॅमिली बिमिली तर काय नाही. ती हां. एकटी. तिची मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. पण ती पण काही जास्त मोठी नाही. शाळेत असेल ती. हां, हां, हां. आणि मग ह्यांचं पण म्हणजे सारखंच जाऊन बसणं वगैरे ते मला पण जरा अति वाटायला लागलं. हां, हां, हां. आणि मी बऱ्याच वेळा बघितलं की सारखे फोन वगैरे येत असे. हां, हां. ठीक आहे कामापुरतं ठीक आहे मला वाटायचं जाऊ देत असतील कामं नाही का वाईट आपल्याला पण वाटतं बरोबर. असं आपल्याला दया येते. हां. हो असं मुलीचं हे झाल्यावरती हं. म्हणलं जाऊ दे थोडे दिवस सोडून दिलं मग नंतर विचारतो पण मी सांगितलं पण त्यांना म्हणलं ठीक आहे कामापुरतं तुम्ही जा तिला हं. गरज असेल किंवा तुम्हाला पण काही गरज असेल तर ठीक आहे पण हो. जास्त नको तर नंतर बरोबर. मग नंतर हो माझ्या लक्षात यायला लागलं तर मग मी पण आडवायला लागले किंवा बोलायला लागले की कशाला गेला होता बरोबर. काय असं तसं मी प्रश्न विचारायला लागले तर हां. नंतर काय करायला लागले ते नंतर मग खोटं पण बोलायला लागले. अय्या! हो, जाऊन बसायचे ते. पण असं आता मला तो हेतू कळत नाहीये नक्की की ते माझ्याशी खोटं का बोलले, नक्की का जात होते. हां. नंतर पुढचं सांगते मी तुम्हाला ते. आणि तसं आणि आता एवढ्या वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला ते सांगितलंच होतं ना मागच्या अनुभवामध्ये माझ्याशी कसं वागतात ते. काय, काय? मागच्या अनुभवामध्ये सांगितलं होतं बघा मी माझ्याशी वागणं कसं आहे मिस्टरांचं ते. हो, 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 हो.
ते मी विचार करत की एवढ्या वर्षामध्ये कधी मला म्हणले नाही की कधी कुठं बाहेर चल किंवा काय नाही. आता मी गावाकडून आलेली पण इथं बाहेर नाही घराच्या एवढ्या वर्षामध्ये कधी बोलले नाही की माहिती करून दिल्याशिवाय थोडी ना आपल्याला कळणार आहे की बरोबर आहे, काय बरोबर बाहेर आहे. कसं आहे. कधीच बोलले नाहीत की चल बाहेर किंवा काय कधीच नाही. 8 वर्ष आले मी तर जशी म्हणजे मी आले तर घरापासून इथून हं. बसमध्ये बसायचं तर डायरेक्ट गावी एवढेच एवढंच 2 गं बाहेर बाई कुठे गं. गेलेच नाही. हां, हां, हां. हो. आणि मग समजा ती ह्याच्यामध्ये आली तर मग तिच्यासोबत मग मला म्हणणं चल इकडे जाऊ तिकडे जाऊ. बघा. मग मला पण समजा तुम्ही मला घेऊन जाताय पण तरी पण मला वेगळं वाटलं ते. कारण की एवढ्या वर्षामध्ये तुम्ही कधी बोलला नाही आणि आता तिच्यासोबत चल म्हणताय. हो, मला नाही पटलं बरोबर. ते. बरोबर. नाही पटलं. हो, मला नाही पटलं ते. तर मी ते पण म्हणजे दाखवलं बोलून त्यांना. मग नंतर मग ते असे करायला लागले की घरी जाऊन बसले तरी मला सांगायचं नाही. पण काय अय्यो! म्हणतात स्वामींची काही असं मला कसं काय ते समजायचं काय माहित नाही. म्हणजे त्या गोष्टी ते खोटं बोललं ना मला ते बरोबर लक्षात यायचं. लक्षात येत होतं. हां, हां, हां. हो. ते स्वामीच बरोबर करून घेतात हो. स्वामी सेवेत आल्यावर स्वामी हो. फार सांभाळतात. हो, म्हणजे आता मला म्हणजे आता मी विचार केला तर मला म्हणजे कळत नाही की मला कसं काय त्या गोष्टी सगळ्या समजत गेल्या. हां, हां. काहीच नसताना पण. हां. ते झालं मग मी थोडे दिवस बोलत होते. त्यांना पण मी सांगत होते. समजून हं, जवळ-जवळ एक 7-8 महिने मी सांगत होते त्यांना समजून की जाऊ नका तुम्ही. हं, नंतर वैतागलेच शेवटी मी म्हणलं आता तुम्हाला हं. जास्त म्हणजे कधीतरी काम असेल तर 10-20 मिनिटाच्या वरती जाऊन बसायचं नाही म्हणलं तिच्यापाशी. हं, 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 हं. तेवढं 10-20 मिनिटाचं. नंतर काय झालं, तरी पण मला ते नाही म्हणजे परत मुलाची शपथ पण घेतली त्यांनी म्हणले ठीक आहे. हं. तरी पण काय माहिती बापरे! मुलाची शपथ घेतली? नाही, हां, घेतली. पण बघ. नंतर नाही केले ते त्याच्यानंतर. पण शेवटी माझ्या मनातून पण मला असं वाटत लागलं, की खरं बोलतात की खोटं बोलतात काय माहिती. मला मनातून हो, ते पटत मनात एकदा शंका आली की मी हो, आलीच. बरोबर आहे. हो. आणि नंतर काय मग शेवटी काय केलं मी हं. दादांना फोन केला, केंद्रे दादांना. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तर दादांनी ना फोटो बघितले त्यांचे दोघांचे पण, माझ्या मिस्टरांचे आणि तिचा पण. अच्छा, होता का तुमच्याकडे फोटो? हो, तिचा होता. जवळचीच आहे म्हणल्यावरती काय. हां, 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 हां. आणि फोटो पाठवला तर दादा मला म्हणले, "तू असं काय करते बावळटासारखं?" म्हणली. "तू 20 मिनिटं म्हणते तुझ्या नवऱ्याला 20 मिनिटं तिथं तिच्यापाशी काय काम असतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ." दादा म्हणले, "20 मिनिटं पण तू तुझ्या नवऱ्याला तिच्याजवळ पाठवू नको. ती बाईक जरा पण चांगली नाहीये." अय्या! हो, हो. आणि तर मग आता माझा स्वभाव असा की मी बोलणार नाही पटकन. मला घरातल्यांनी अशी सगळ्यांनीच कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे. असं नाही की हां, आता पटकन डायरेक्ट बोलू की मी माझ्या नवऱ्याला करणार. मी पण तरी दादांना बोलले, "दादा असं कसं करणार ना? शेवटी हां. नवरा असला तरी आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवू शकत जर आयुष्य आहे. किती बरोबर. नवरा असला तरी पण." हां. दादा ओरडलेच मला. हो ना? बघा. दादा ओरडलेच म्हणले, "असं कशी म्हणते तू कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही? तू कंट्रोलमध्ये ठेव त्याला." बरोबर. बघा. हो. हां. आणि मग मी दादांना काय म्हणले, मग सेवा द्या मला. दादा म्हणले, "सेवा-बिवा काहीच नाही देणार मी तुला. तू कंट्रोलमध्ये ठेव. तू स्वतःसाठी स्वतः हे कर." बघा हो. दादा कसे आहेत. हां. हो. आणि मग तरी पण मी कसं कधी बोललेलेच नाही ना, माझ्याकडनं ते होतच नव्हतं. आई गं! हां, हां, होतच नव्हतं. आणि नंतर एक त्याच्यावर हां. काहीतरी 7-8 दिवस गेले आणि हां. 7-8 दिवस हां, 7-8 दिवस गेले. आणि हं. नंतर मग मला ते म्हणजे बोलायचं म्हणजे एकतर मी बोलणारी पण नाहीये जास्त अशी पटकन एखाद्याला. तेव्हा मला हां. काही ते जमेनाच पटकन की तिला बोलायचं डायरेक्ट म्हणून. आणि हे तर काय ऐकतच नव्हते. मग आई मी गं! नंतर ताईंना फोन केला. हां, तर त्यांनी दिली मला सेवा. हां. तर मी कोणाला सेवा फोन चालू भगत ताईंना? हां. बघत ताईंना. तर 1-2च दिवस झाले सेवा चालू केली आणि माझ्या घरामध्ये एवढा गोंधळ माझ्या सासूबाईंनी गोंधळच घातला एकदम. दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी सेवा चालू केली मला वाटतं त्याच दिवशी बहुतेक हां. काय गोंधळ घातला? हो, सासूबाईंनी माझ्या म्हणजे काय झालं होतं ते संक्रांतीला आपण नाही का हं. वाण पुजतो. हो, हो, हो. आता त्या गावी होत्या तर मी माझं आणलं आणि मी पुजला. तर त्यांनी गावी आणले की मला काय माहिती. हां. गावी तर काय? त्यांनी गावी आणलं आणि त्यांनी पण पुजलं. तर अशी काहीतरी असते की एकच आणायचं असतं घरामध्ये म्हणून. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आता आम्हाला एवढं काय लक्षामध्ये येते का देवाची एकच आणायची सेवा काय. मी आपली होती तर मी आणलं एक आणि मी पुजलं. हां, हां, त्या हां. 4-5 दिवसांनी आणि गोंधळच घातला. म्हणलं तू कसं काय आणलं असं? तू कोणाला विचारलं? तू सासूला वेगळी काढली का? सासू मेली का? असं. हां. तर मग मला पण नाही आवडलं. ते कसं कधी-कधी सहनशक्तीचा बाहेर जातो ना. मग मी पण बोलली म्हणलं मला हे तुमचं बोलणं पटलं नाही म्हणलं. मी हां. घरामध्ये आले मी असा कधीच विचार नाही केला वेगळं-वेगळं काढायचा आणि तुम्ही असं बोलताय मला नाही पटलं म्हणलं मनाला लागले माझे. हां, हां, हां.
मग ते तिला पण चूक बीक नंतर त्याच्या अगोदर काय झालं होतं तिला हे पण मी तिच्या कानावर घातलं होतं ना असं की सांगा म्हणून ह्यांना समजून. हां, 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 हां. तर ती काय बोललेली की सासू बोलली की तुमचं तुम्ही बघा. अय्या! हे कसं या सासवांना कळत नाही हो? हो, तुमचं तुम्ही बघा असं सरळ बोललेली त्या टायमाला. हां, हां. आणि आ मग दुसरीकडे हक्क गाजवायच्या वेळेस कसं तुम्ही पुढे येताय आणि ज्यावेळेस आम्हाला तुमची गरज आहे त्यावेळेस तुमचं तुम्ही बघा असं कसं काय? बरोबर, बरोबर बोलल्या तुम्ही. हो, हां. मी बोलले मग त्यावेळेस म्हणलं तुम्ही असं कसं त्यावेळेस तुम्ही असं म्हणताय तुमचं तुम्ही बघा मग आता कसं तुम्ही हक्क गाजवताय एवढ्या हं, माझ्यावर. हं, हं, हं. मग तो तिला राग आला मग तिने बराच स्वतःला मारून बिरून घेतलं असं बराच हे केला तिने. अगं बाई! हां. भिंतीवर डोकं सापडलं स्वतःला म्हणजे आपली चूक सापडली ना म्हणून आपलं काहीतरी हे केलं तिने. हां, हां. त्यांना तो इन्सल्ट वाटला. हां. हं. मग ते झालं पण माझं पण ते म्हणायला लागलं मला असं वाटलं की एवढं म्हणजे आपल्यामुळं एखाद्याला त्रास होतो असंच मला वाटलं की आपण एवढं चांगलं राहतोय पण आपल्यामुळे त्यांना त्रास होतोय असं. हां, हां, हां. मग त्या रागाच्या ह्याच्यामध्ये तर ते पण तसं झालं. मग त्या रागाच्या ह्याच्यामध्ये मी तिला पण फोन केला नंतर. ते काय झालं मग बरं केलं, बरं केलं. माझी हां, तीच अपेक्षा होती. हां. हां. सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम हे झाल्या ना डोक्यामध्ये तर मग मी तिला पण फोन केला. म्हणलं काय म्हणलं ती काय करायची एकतर तिच्याकडे पैसे पण भरपूर ना. मग ती मध्ये-मध्ये मिस्टरांना पैसे लागले की गरज लागली की पैसे पण द्यायची. अय्या! बघा. हो, हो. म्हणजे तिचं काय की त्यांचा व्याजाचा धंदाच त्यांचा. तिच्या नवऱ्याचा पण होता. अरे! ती पण करते. तर लागले तर ती द्यायची मध्ये-मध्ये. हां, मग हां. मी तिला म्हणलं मी तुला बोलले होते ना पैसे देऊ नको. तू का पैसे दिले असते तसं मी नंतर सांगितलं पण म्हणलं तू का सारखी घरी बोलवते का सारखी फोन करते असं तसं हां. बोलले. तर ती पण बरंच काय काय बोलली पहिलं मला म्हणजे एवढी मी पण उलट तिच्यापासून बोलली? थोडं उलट बोलली? हो, हो. ती पण भरपूर काय काय बोलली मला. अय्या! मग बघा ना करून सवय करून परत कसे मग ते असतात ना. हां. हो आणि नंतर लास्टला काय बोलले मी म्हणलं, "तुम्ही विचार करा" म्हणलं 2 महिने पाठीमागे जाऊन तुमचा नवरा असता आणि तुमचा नवराच दुसऱ्याकडे लावायचा जाऊन असं बसत असता तुम्हाला पटलं असतं का? हां, हां. नंतर नंतर जरा शांत झाली. पण त्यात पण तिने एवढा म्हणजे चतुरपणा केला आम्हाला दोघांना पण नवरा-बायकोंना तिने बरोबर बोलण्यामध्ये हे केलं. ती काय अय्या! म्हणली तोच माझ्यापाशी येऊन बसत होता. मी त्याला सांगत पण होते, की "तू येऊन बसत जाऊ नकोस असं लोकं नावं ठेवतात." हां, हां, हां. बरं केलं ती असं बोलली ती. म्हणजे ते मिस्टरच तोंडावर पडले. हो, तोंडावर पडले. पण आता मला अजूनही आणि नंतर काय म्हणली, तो घरी येऊन पण बसायचा आणि म्हणायचा, "मी इथं आलो होतो, माझ्या बायकोला सांगू नकोस" म्हणून. हां, तिनेच पोलखोल केली. हां. अगं हं. ते कसं आहे माहिती आहे का, म्हणजे माझा पण विश्वास नक्की बसत नाहीये. हां. कारण मी दादांना विचारलं, तर दादांनी सांगितलं, "तुझ्या नवऱ्याकडनं काय नाहीये, तीच बाई त्यांना हे करायचा प्रयत्न करते." अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हिने असं सांगितलं. मी नंतर ते म्हणते, ती मला असं कधी म्हणलीच नव्हती आणि माझ्या पण बऱ्याच वेळा असं लक्षात आलं, की तीच स्वतःहून त्यांना तिकडनं फोन बिन करते. तीच जास्त हे करते म्हणून. हां, 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 हां. कदाचित ती खोटं आपल्यावर येतंय म्हणल्यावर ती खोटं पण बोललेली असू शकते. हां, हां, हां. बरोबर आहे. कदाचित. पण काय मी दोन्हीकडनं पण नाही हे सांगू शकत मी नक्की काय हां, झालं. हां, हां, हां. ते पण व्यवस्थित सांगत नाही येत आहे. मग ती हां. कसं बोलली, तिने सांगितलं असं हे. मग नंतर मी मिस्टरांना बोलले, म्हणले ही तर असं म्हणते. मग त्यांना पण कळलं ना, की डायरेक्ट आपल्यावर सगळं हे करून मोकळी होते. हां, 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 हां. म्हणलं जाऊ दे काय का असं ना. मग त्याच्यानंतर हे झालं. मग नंतर आम्ही मिस्टरांकडे गेलो. आम्ही दोघी पण बाहेर भेटलो होतो आम्ही. त्यानंतर मिस्टरांकडे गेलो. तर ही हं. एवढी चतुर काय म्हणजे एवढं हे करून पहिले तिने जसं सांगितलं आणि म्हणलं जाऊ दे. मला म्हणजे 2 मिनिटासाठी मी पण हे झाले, की म्हणजे जाऊ दे हिची काय चूक नाही. चूक आहे ते आपल्याच नवऱ्याची आहे. हं, हं. मग मी तिला घेऊन गेले मिस्टरांकडे. तर आमचं तिथे चाललं होतं बोलणं. तर हां, ती आहे त्यांना काय म्हणते, लय बोलली मला ही आज असं म्हणजे त्यांना. हां, परत बोलली तर ती पण काही कमी नव्हती. हां. आता माझे आईचे पण मिस्टर गेलेत ना, तर मला म्हणली तुझ्या पण आईला नाहीये ना नवरा असं पण म्हणजे म्हणजे आईपर्यंत बोलण्याची तिची हे गेली. एक तर स्वतःचं बापरे! असं हे हां. हो. आणि परत माझ्या नवऱ्याला असं बोलते, की ही आज मला लय बोलली. बघा किती हो. छान आहे ना? हां. आणि हां. आणि नंतर ना मग हे सगळं झालं. हं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. त्यांना मी सांगून ठेवलं म्हणलं तिच्या मोबाईलमधून नंबर वगैरे ब्लॉक करून टाका म्हणलं. तिचा नंबर मला मोबाईलमध्ये पण तिचा फोन नाही आला पाहिजे, तुमचा गेला नाही पाहिजे. हं, हं, नंबर हं, हं. ब्लॉक केला. त्याच्यानंतर परत 1-2 दिवस गेले आणि हे सासूबाईंचं पण माझं चालूच होती जरा 1-2 दिवस किरकिर. मग हां, मी हां, हां. 7-8 दिवस गेले मी. मग मुलाला पण शाळेला जरा सुट्ट्या लागणार होत्या. मग मी गेले गावी निघून. हं, 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 हं. मग गावी गेल्यानंतर पण आहे मनात विचार आला, आपण परत जायचो, परत यांनी असंच करायचं. आपण थोडं-थोडं असं म्हणजे थोडं-थोडं हे करत राहिलं ते परत तसंच वागणार. बरोबर आपण आहे.
शांत घेतलं की मग मी पण गेली गावाला. मी पण महिनाभर आलीच नाही. मग म्हणलं जेव्हा तुम्ही इथं येताल व्यवस्थित बोलू आणि मग काय ते ठरवू. हां, 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 हां. मग ते 1 महिना तरी जाऊन दिला महिनाभर. पण आले नाही स्वतःहून की काय किंवा काय. 1 महिना जाऊन दिला त्यांनी पण वाट बघितली महिनाभर काय करते येते. हां, की हां, नाही. हां, हां. एका महिन्याने मग नाही आले. मग तेव्हा मी पण ते पण असं की ते पण स्वतःच्या आईला नाही घेऊन आले. हां, हां. म्हणजे आईचा पण किती मुलांच्या ह्याच्यामध्ये हे असतो ना, म्हणजे हो. आईने पण किती प्रत्येक मुलाला हे करावं की आपला मुलगा जर चुकतोय तर सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. नाही अगदी बरोबर सांगितलं. आहे. अगदी बरोबर आहे. नाही मग? जाऊ देत. मग ते पण ते त्यांच्या आत्याला घेऊन आले आत्याला त्यांच्या हं, नाही हं. माझ्या. तर त्या आत्या आल्या. मी आत्यांना त्यांना सगळं सांगितलं पहिल्यापासून. त्या हां, आत्या तिथं समोर त्यांना बोलल्या, "नाही म्हणलं हे तुझं चुकलं, हे बरोबर नाही केलंस तू." हां, हां. मग माझी बरोबर. अपेक्षा ही माझ्या सासूबाईंकडनं होती. हे मी माझ्या सासूबाईंनी करावं अशी माझी अपेक्षा होती. पण ते बरोबर आहे. त्यांनी वाटतंच. हां. मग त्यांनी सांगितलं समजून वगैरे असं हे बरोबर नाही हे. जरी समजा नसेल तर तरी पण 4 लोकं बघतायत. 4 लोकं वेगळं काहीतरी हे करतात. आपण हो, नाही नाही का? मग हो. त्यांनी सांगितलं समजून. मग त्याच्यानंतर मी पण आले. हं. त्याच्यानंतर म्हणजे नाही काही कॉन्टॅक्ट त्यांचा. हां, हां, हां. हो. आणि त्याच्यानंतर मला नवीनच काय म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि तिचा हे झाला. त्याच्यानंतर इकडे आल्यावरती मला काय कळलं हां. की आता ती नवरा हे झालं ना तर दिराच्या सोबत तिचं हे चालू झालं माझं. कोणाकडे? दीर माझे दीर. ज्यांचं लग्न अरे नाही झालं ना. बापरे! अरे, अरे, अरे! बघा. हो. हो आणि ते कळलं ती बऱ्याच वेळा अशीच घरी वगैरे इथे येऊन जाते कोण नसलं तर. तर ते बिल्डिंगमध्ये लोकांच्या वगैरे लक्षात यायला लागलं आणि तर मला सांगतात आजूबाजूचे लोकं. हां, हां, हां. इकडे-तिकडे फिरताना दिसतायत असं. मग अय्या! मी पण जरा मग मी पण मोबाईल वगैरे चेक केला. मला पण आल्या काही गोष्टी लक्षात. हां, नंतर मग माझी स्वतःची नणंद आहे सख्खी म्हणजे त्यांची बहीण. तिने हां, पण मोबाईल वगैरे हॅक केला त्या दीराचा. हां. तर तिने पण बघितलं की हाय कन्फर्म यांचं हे आहे म्हणून. हां, हां, हां. पण म्हणजे आता ते समजा आता दीराचं आहे ते आता गोष्टीत मी काहीच नाही करू शकत. शेवटी काय मी बोलायला गेलं तर हे होणार. पण मी ह्या सगळ्या गोष्टीतून वाचले. जर मी काय बोलले नसते तर हं. दीराच्या जागेवरती माझा नवरा असला असता. हां, हां. हं. म्हणजे एवढा मोठा आहे नाहीतर मग मग काय झालं असतं सगळं जर ह्याच्यामध्ये हे झालं असतं बापरे! समजा पण झालं असतं. नशीब तुमचे मिस्टर हो. सुटले. हो. बापरे! आणि केवढ्या मोठ्या ह्याच्यातनं सुटले हो ते. हो. आणि ती एक तर बाई पण म्हणजे दादांनी सांगितलं ती बाई ते तर दादांनी सांगायला काय पाहिजे. मला तिच्या वागण्यातून ते पटतच नव्हतं तिचं कुठलंच. हम्म. आणि मुलं मोठे आहेत का तिचे की छोटे आहेत? हो, मोठी आहेत मुलं तिची. मोठी म्हणजे मुलगी 10वी ला आहे. मग हिला अक्कल पाहिजे हो बाईला या. हो ना. मुलगी 10वी ला, मुलगा 8वी ला. तरी पण म्हणजे असं हे करते. हम्म. मग सासूला अजून कळलं नाहीये का हे? बरोबर आहे नाही, ते? नाही सासूला नाही कळलंय म्हणजे तरी नणंद पण सांगते. तरी तो नणंद म्हणजे नंदेने चूक दाखवली तर सासू नंदेशीच बोलत नाही. तिची चूक आहे अरे, तिचं अरे! हे असं. चुकीचं आहे. आपलं मूल जेव्हा चुकतं ना, तेव्हा मुलाला त्याला माहिती नसतं. त्यावेळेला दाबता आलं पाहिजे. न्यायी राहिलं हो पाहिजे ना. माणसाने. हो. मग काय मुलगा म्हणजे किती चुकतोय मग आपला मुलगा आहे म्हणून का चुकीला पण तुम्ही पाठीशी जाणार का? चुकतोय तिथं हं. दाखवायलाच पाहिजे ना चूक. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हो. हो, म्हणजे बरं झालं तुम्ही हे सगळं शेअर केलं. आता तुमचं मन एकदम रिकामं झालं. आता हे स्वामींनी सगळं तुमचं नीट करून टाकलं बघा ताई. हो. पहिला पण अनुभव मी ना हं. ह्याला भोगीच्या दिवशी शेअर केला होता भोगीच्या दिवशी अच्छा, अच्छा. जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर हे सगळं एक 4-5 दिवसामध्ये झालं. अरे बापरे! हो का? हो. म्हणजे अनुभव शेअर केल्यानंतर लगेच अनुभव येतो म्हणतात ना. हां, तसं. लगेच तुम्हाला स्वामींनी दुसरा अनुभव दिला. खरंच, खरंच. हो, हो. खूप छान हो ताई. आता टेन्शन मुक्त आहात तुम्ही. स्वामी छान तुमची प्रगती करतील. हो. मुलांकडे मात्र नीट लक्ष द्या. या गोंधळामध्ये मुलांकडे दुर्लक्ष नका होऊ देऊ. हो. कारण तरी आईच पण म्हणजे सगळं घडवणारी असते. झालं तरी पण मन शांत नाही होते. असं मनातून तरी पण असं वाटतंय की असे का वागले असतील? आपलीच काय नाही, चूक नाही. आहे ते का आता किंवा असं काय? का वागले आणि कसं वागले ते सोडून द्यायचं ताई. आलं का लक्षात? झालं गेलं गंगेला मिळालं. इथून आता आपला प्रवास छान सुखाने करा. कारण मुलं आहेत आणि त्यांना चांगलं घडवा. हं. बरं का? हं, हं. मुलांकडे लक्ष द्या नीट. ते खरी आपली प्रॉपर्टी आहे. ते चांगले घडले की तुमचं सगळीकडे नाव चांगलंच होणार. अजून एक सांगायचंय मला की
हां. जसं सगळ्यांनाच प्रत्येक आईला मुलं लहान असू देत नाही तर मोठे असू देत कुठल्या हां. पण आईने आपल्या मुलांच्या पाठीशी आता मी पण बघितलं ना माझी पण आई आता मला वडील नाहीयेत तर हां. आई पण जरा घाबरत होती बोलायला गेल्याला आई नाहीच काय बोलली मीच बोलले नाही आपणच तर भक्कम राहायचं ताई. हो. नाही आई-वडिलांना उगाच मध्ये आणायचंच नाही. नाही इच्छा नव्हती मध्ये आणायची तिला पण आता काय एवढं वाढलं पण कसं आहे मला पण असं वाटत होतं की मुली आईने पण मुलीच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे ना असं आईने अगदी नुसतं बरोबर पुढं आहे. हे म्हणजे बरोबर आहे. आपण आई म्हणून आपण जर पुढे जातोय तर आपण आपल्या मुलीच्या पाठीशी उभंच राहिलं पाहिजे नाही उभा तर आई राहतातच हो आई वगैरे. पण मुलींनी पण भक्कम त्यांना साथ दिली पाहिजे आई-वडिलांना असं. हम्म. प्रत्येक गोष्टीत तिचा पण निर्णय काही गोष्टीला ऐकला पाहिजे. चांगलं वाईट आपल्याला कळलं पाहिजे. पण तुमच्या आईला पण मानलं पाहिजे. प्रत्येक वेळेला साथ दिली तुम्हाला. आईने साथ म्हणजे हे नाही आईचं काय माहितीये का आई एकदम आमची साधी आहे अच्छा, अच्छा. हां, हां, हां. लिहायचं मला ते मी तिला सांगितलं ना तरी पण तिला म्हणजे लगेच पटलं पण नाही तिला हे ती म्हणजे नाही ती का? एवढं हो नाही पटलं तिला म्हणजे एवढं काय डोक्यात घेते तू एवढं नाही करायचं असं अरे, असं थोडी हो असतं. अशा हो गोष्टी जेव्हा मनात येतात ना, तेव्हा जरी नाही बोलून दाखवलं, तरी पण त्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असतं ताई. हो मग आणि मग पहिलं असं होईल नंतर मग बहिणीने वगैरे सांगितलं समजून तेव्हा मग जरा तेवढा विश्वास माझ्यावरती हां. पण ते बहीण आहे का बोलण्याची तुम्हाला? काय हो आहे बहीण अरे वाह! भाग्यवान आहात तुम्ही ताई. हो खूप छान, खूप छान ताई. मी शेअर करते ताई. हो हां, श्री स्वामी समर्थ ताई. हो स्वामी समर्थ. फार मोठ्या संकटातनं काढलं, नाहीतर संसार उद्ध्वस्त झाला असता ना. हो तर माझं तर काय नाही तर माझ्याशी म्हणजे पहिल्यापासून जेवढे व्यवस्थित नव्हते पण आता वागणं पण बदललंय थोडं थोडं बदलायला लागले माझ्याशी पण ते स्वतःच्या स्वतःला कुठेतरी वाटतं ना मनाला. हो हं. खूप छान, खूप छान ताई. आहे स्वामींचा आता तुमच्यावर छान आशीर्वाद आहे. स्वामींनी फार लवकर तुम्हाला म्हणजे पटकन याच्यातनं काढलं बाहेर. हो हां. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.